आणि ही आपण थेट दृश्य पाहतो आहोत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये अंबादास दानवे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरे दानवे मागण्याचा प्रयत्न करतात। उद्या मोर्चा आमचा फिक्स आहे, तुम्हाला सांगतो आम्ही इतर झोनचं चिन्ह वाटप आणि त्या लोकांचे सिरियल नंबर काही उमेदवारांनी मशाल चिन्ह मिळालं नाही म्हणून अंबादास दानवे निवडणूक अधिकारी यांना सवाल करताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सध्या अंबादास दानवे पोहोचलेले आहेत, त्यांना प्रश्न विचारतात। युबीडीच्या काही उमेदवारांना पक्षाचं चिन्ह मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे मशाने चिन्ह मिळालेलं नाही त्याचा जाब अंबादास दानवे विचारतात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशालकडून जाणून घेऊया काय नेमकी सगळी परिस्थिती आहे। विशाल, अंबादास दानवे सध्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसलेले आहेत, काय नेमका सगळा प्रकार झालाय? अनुपमा, आज निवडणूक चिन्ह वाटपाचा दिवस होता आणि त्यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही उमेदवारांना मशाल चिन्ह नाकारण्यात आला असा आरोप अंबादास दानवेंचा आहे। काहीतरी तांत्रिक चुका दाखवून हे चिन्ह नाकारण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी आता ते संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 19च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेले आणि तिथे त्यांना ते जाब विचारताय आहे। अधिकार आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे, हे आमचं अधिकृत चिन्ह आहे आणि मग चिन्ह कोणाच्या दबावाखाली तुम्ही नाकारताय झुगारताय अशा पद्धतीचा सवाल त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला केलेला आहे। तर निवडणूक अधिकारी काहीतरी तांत्रिक चूक झाल्याचं त्यांना सांगत आहे, मात्र ही चूक सुधारता येईल असंही त्यांचं बोलणं सुरू आहे। मात्र या संदर्भात अंबादास दानवे निवडणूक अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले। अशा पद्धतीनं चालणार नाही, आम्हाला पक्षाला असा त्रास दिलेला चालणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि या विरोधात आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे। आता यावर निवडणूक अधिकारी आत्ताच महापालिका आयुक्तांशी बोलले अशी माहिती आपल्याला कळते आणि लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल। तुर्तास अंबादास दानवे ऑफिसमध्येच ठिय्या मांडून बसलेले आहेत। जी ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये होते। अंबादास दानवे यांची आपण ही दृश्य पाहतोय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये।